दुसऱ्यांदा प्रेम जडलं, पळून जाण्याचं ठरलं, पण भलतंच घडलं. पूजा जाधव, अक्षय साबळे. तिला समजावले होते. अक्षय सोबतचे नाते पूजा हिच्या जवळच्या लोकांना समजले होते. आपली भावकी एक आहे. तू असं काय केलंस तर समाजात आपली बदनामी होईल. तुला एक लहान मूल आहे, असं तिला काही दिवसांपूर्वीच जवळच्या लोकांकडून समजविण्यात आले होते. सातारा. पहिला प्रेमविवाह करूनही दुसऱ्यांदा प्रेम जडलं. दोघांनी आणाभाकाही घेतल्या. पळून जाऊन लग्न करण्याचं ठरलं. पण ऐनवेळी म्हणे तिने दगा दिला. शेतकामासाठी असलेला कट्र त्याने तिच्या गळ्यावरून फिरविला. यातच तिचा तडखडून मृत्यू झाला. अनैतिक संबंधाच्या क्रूरतेने दोघांच्याही आयुष्याचा शेवट झाला. शिवथर, ता. सातारा येथील पूजा जाधव खून प्रकरणात पोलिसांनी तिच्या प्रियकराला अटक केल्यानंतर पोलिसांच्या तपासात बरीच धक्कादायक माहिती समोर आली. पूजा जाधव हिच्या तपासात 10 वर्षांपूर्वी गावातील प्रथमेश या तरुणाशी प्रेमविवाह झाला होता. त्यांच्या संसारवेलीवर गोंडस मुलाने जन्म दिला. ती प्रथमेश साताऱ्यात रोज कामासाठी यायच्या तर सासू सासरे शेतात जायचे. पूजा घरी एकटीच असायची. याच दरम्यान गावातील अक्षय या तरुणासोबत पूजाचे प्रेम संबंध जुळले. गेल्या 6 वर्षांपासून दोघांमध्ये प्रेम संबंध होते. अक्षयची 1 एकर शेती व जेसीबी, त्यामुळे आर्थिक परिस्थिती त्याची उत्तमच. पूजा विवाहित असतानाही तो तिच्यावर प्रेम करत होता. पूजाकडूनही म्हणे त्याला प्रतिसाद मिळत होता. ती एके दिवशी माझ्याशी लग्न करेल या आशेवर अक्षय होता. त्यामुळे त्याने दुसऱ्या कोणा मुलीसोबत लग्नही केले नव्हते. आपण दोघे पळून जाऊ, असा तगादा त्याने तिच्याजवळ लावला होता. काही दिवसांपूर्वी तिने पळून जाण्यास होकार दिल्याचे अक्षय पोलिसांना सांगतोय. परंतु घटनेदिवशी याच कारणावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. शेतकामासाठी जवळ असलेल्या कटरच्या साह्याने त्याने पूजाच्या गळ्यावर वार केले. यात ती रक्तबंबाळ झाली. पूजाचा मृत्यू. धक्कादायक माहिती. म्हणे आधी हो म्हटली, नंतर नाही म्हटली. दोघांचेही मोबाईल जप्त. पूजा आणि अक्षय या दोघांचेही मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. या मोबाईलमधून आणखी बरीच माहिती समोर येणार आहे. दोघांचेही स्टिंग कॉल तपासले जात आहेत. झाल्यानंतर अक्षय याने महामार्गावरून येऊन एका ट्रकमध्ये बसून पुणे गाठले. घटनेनंतर काही तासांतच पोलिसांना अक्षय आणि पूजाच्या प्रेम संबंधाबद्दल गावात माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या पथकाने तपास सुरू केला. रात्री पुण्यात जाऊन पथकाने अक्षयला अटक केली.